मुंबई आणि पुणे महाराष्ट्राची दोन मोठी शहरं. ही दोन महत्त्वाची शहरं एकमेकांना जोडणारा आणि महाराष्ट्राची शान मानला जाणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग म्हणजेच आपला एक्सप्रेसवे. 3 फेब्रुवारीला याच हायवेवर जे काही घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलंय. 32 तास, तब्बल 32 तास हजारो लोक अन्न पाण्याविना रस्त्यावर अडकून पडले होते. परंतु प्रश्न हा आहे की ज्या महामार्गासाठी आपण भरमसाठ टोल भरतो तिथे एका टँकरच्या अपघातामुळे संपूर्ण यंत्रणा इतकी हतबल कशी होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भीषण कोंडीचं वास्तव आणि प्रशासकीय अपयशाच्या 5 मोठ्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नेमकं काय घडलं. मंगळवारी 3 फेब्रुवारीची ती संध्याकाळ साधारण 5 वाजताच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ प्रोपलिन गॅसने भरलेला एक टँकर उलटला. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. परंतु ही खबरदारी पुढे प्रवाशांसाठी एक न संपणारा सापशिडीचा खेळ ठरली. 1 तासाचे 2 झाले, 2चे 10 आणि बघता बघता 32 तास उलटले, परंतु वाहतूक सुरळीत झाली नाही. 25 ते 30 किलोमीटरच्या रांगा आणि त्या रांगेत अडकलेला प्रत्येक माणूस फक्त एकाच आशेवर होता, तो म्हणजे आता रस्ता सुटेल. या 32 तासात काय घडलं तर लहान मुलांसाठी घेतलेलं गाडीतलं दूध संपलं होतं, डायपर नव्हती, पाणी नव्हतं, लहान मुले भुकेने व्याकुळ होऊन रडत होते. ज्येष्ठ नागरिकांना औषध घ्यायची होती, परंतु जेवण आणि पाणी जवळ नव्हतं. विशेषतः महिला प्रवाशांचे जे हाल झाले ते शब्दात मांडण्या पलीकडचे आहेत. हायवेवर कोणत्याही सोयी सुविधा नाहीत हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं. 10 रुपयांची पाण्याची बाटली 30 ते 50 रुपयांना विकली जात होती. त्यातून प्रवाशांची लूट होत होती. आपत्तीत इष्ट शोधणाऱ्या अशा प्रवृत्तींना रोखायला तिथे कुणीच नव्हतं. प्रशासनाने सांगितलं की आम्ही फूड पॅकेट वाटली, परंतु प्रश्न हा आहे की ती पाकिटं कितव्या तासाला पोहोचली आणि 25 किलोमीटरच्या रांगेत शेवटच्या गाडीपर्यंत ती खरोखर पोहोचली का. NDRF आणि SDRF ही आपली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा इतकी स्लो का आहे. प्रोपिलिन गॅस ट्रान्सफर करण्यासाठी दुसरा टँकर येण्यासाठी तासनतास का लागले. जर गॅस ज्वलनशील होता तर तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचायला उशीर का झाला. 32 तास म्हणजे पूर्ण एक दिवस आणि रात्र उलटून गेल्यानंतरही जर आपल्याला एक टँकर बाजूला सारता येत नसेल तर आपण कसल्या स्मार्ट सिटी आणि हायटेक इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा मारतोय, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. याच कोंडीत उद्योगपती डॉक्टर सुधीर मेहता यांनी हेलिकॉप्टर बोलावून स्वतःला एअरलिफ्ट करून त्या कोंडीतून स्वतःची सुटका करून घेतली. एका उद्योगपतीला हे जमतं, मात्र राज्य सरकारला किंवा प्रशासनाला हे जमत नाही, हे न समजण्यासारखं आहे. गेल्या 26 ते 27 वर्षांपासून हा हायवे सुरू आहे, परंतु आजही एका अपघातामुळे संपूर्ण ट्रॅफिक ठप्प होतं का. खरं तर एक्सप्रेसवेवर अशा काही जागा हव्यात जेथून संकटकाळी वाहतूक दुसऱ्या बाजूला वळवता येईल किंवा पुन्हा मागे तरी नेता येईल. उद्योगपती सुधीर मेहता यांनी म्हटल्याप्रमाणे अशा ठिकाणी हेलिपॅड असणं गरजेचं आहे. जर एखाद्या रुग्णाची अवस्था अत्यंत खराब झाली असती तर त्याला वाचवण्यासाठी आपल्याकडे कोणती यंत्रणा होती. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, एक्सप्रेसवेच्या सुरक्षिततेबाबत सगळे सारखेच. दरवेळी अपघात झाला की चौकशीचे आदेश दिले जातात, पण त्या चौकशी अहवालाचं पुढे काय होतं, आजवर कोणत्या त्रुटी सुधारल्या गेल्यात याची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. या गंभीर मुद्द्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक भली मोठी पोस्ट केली आहे आणि त्यांनी काही गंभीर प्रश्न देखील उपस्थित केलेत. राज ठाकरे यांनी म्हटलंय की पुणे मुंबई द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार प्रशासन घेतं का, हा खरा प्रश्न आहे. आता आपण थोडं आत्मपरीक्षण करूयात. आपण म्हणतो की सरकार बेजबाबदार आहे, परंतु हे सरकार निवडून कोण देतं. आपण मत विकतो,
जातीपातीच्या राजकारणात अडकतो आणि मग जेव्हा असे भीषण हाल होतात तेव्हा आपण सरकारला दोष देतो. ज्या लोकांमुळे आपण 32 तास रस्त्यावर अडकलो त्यांना आपण पुन्हा निवडून देणार असू तर परिस्थिती कधीच बदलणार नाही. आपण जो टोल भरतो तो आपल्या सुरक्षित प्रवासासाठी असतो, प्रशासनाला पोसण्यासाठी नाही. 32 तासानंतर टँकर हटला, वाहतूक सुरळीत झाली, परंतु त्या प्रवाशांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि संताप कायम आहे. राज ठाकरे यांनी टोल माफीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आता चौकशी करणार आहेत, परंतु खरा प्रश्न शिल्लकच आहे. उद्या पुन्हा असा अपघात झाला तर आपण पुन्हा 32 तास रस्त्यावर झोपणार का? या गोंधळाला जबाबदार कोण? प्रशासनाचं नियोजन की आपलं राजकीय मौन? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.